नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? केलं नसेल तर आजच करायचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ह्या सर्व्हिसेसमध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यामुळे ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या शुक्रवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन करतोय. आज तुम्ही बघू शकता की थोडंसं फ्लॅट ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं. फ्लॅट ओपनिंग असलं तरी ह्याच्या दृष्टीने बघितलं तर थोडंसं गॅप डाऊन ओपनिंग होतं. ओपनिंग नंतर एक खूप मोठं आपल्याला लगेच सेलिंग बघायला मिळालं. मात्र जितक्या लगेच हे सेलिंग आलं तितक्या लगेच बाउन्स सुद्धा आला आणि त्यानंतर आपल्याला किंमत वर येऊन क्लोज होताना बघायला मिळाली. त्यानंतर जवळ तुम्ही बघू शकता की 1 तास एका रेंजमध्येच म्हणजे या पहिल्या 15 मिनिटाची जी बॉडी बनली होती साधारण त्याच एरियामध्ये बराच वेळ साइडवेज मुवमेंट होत होती. आता मागचे 2 दिवस काल निदान काय झालं, हळूहळू इथे साइडवेज झालं, त्यानंतर बाउन्स आला आणि मग परत साइडवेज झालं. तर आज तसंच होत होतं, इथे बराच वेळ साइडवेज झालं, 1 तासभर साइडवेज झालं, थोडंसं खाली जातंय असं दिसलं, परत बाउन्स आला, परत खाली जातंय असं वाटलं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय होतं की काल सांगताना काय सांगितलं होतं, हे पहिलं टार्गेट जे कालच आलेलं होतं, हे दुसरं टार्गेट सांगितलं होतं आणि हे तिसरं टार्गेट सांगितलं होतं आणि हे सांगितलं होतं शॉर्ट टर्म तेजीची ही 3 फायनल टार्गेट आहेत. त्यामुळे आता कधीही एम पॅटर्न बनू शकतो आणि एवढ्या व्होलाटाईल मुवमेंटमध्ये सारखं एम पॅटर्न बनतो की काय असं वाटायला लागलं होतं. आता जसं इथे फ्लॅट ओपन झालं आणि खाली जायला लागलं तसं असं वाटायला लागलं की हा हाय बनलाय, म्हणजे हा हाय बनलाय, इथून किंमत खाली गेली आहे, परत जर बाउन्स आला आणि इथे कुठेतरी जाऊन परत खाली यायला लागलं तर आपल्याला काय होऊ शकतं, हा एम पॅटर्न बनू शकतो. पण तसं झालं नाही. वर जात असताना हा जो हाय होता तो ब्रेक झाला इथे, बरोबर, आणि त्याच्या वर गेलं. त्यामुळे मग आता काय झालं, इथे हाय बनल्यानंतर इथून मागं एम पॅटर्नची प्राइस ऍक्शन शोधायची गरजच नव्हती. मग इथून पुढे शोधायची. मग इथून पुढे शोधताना काय झालं, ही तेजी झाली, त्यानंतर इथपर्यंत खाली आलं, परत इथपर्यंत तेजी झाली आणि इथून खाली यायला लागलं होतं. इथे सुद्धा एम पॅटर्न बनतोय असं वाटलं, पण एम पॅटर्न पर्यंत खाली आलंच नाही आणि तिथूनच आपल्याला इथे बघू शकता तुम्हाला प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा रिव्हर्सल होत येतं ना, तेव्हा त्यातल्या बऱ्याच ठिकाणी आपल्याला काही ना काहीतरी प्राइस ऍक्शन दिसत असते. इथे काय प्राइस ऍक्शन दिसली, ट्विझर बॉटम पॅटर्न दिसला. हे दोन कॅन्डल बघितल्यात की तुमच्या लक्षात येईल, ट्विझर बॉटम पॅटर्न बनला. ट्विझर बॉटम पॅटर्न मध्ये पहिली रेड कॅन्डल असते आणि दुसरी ग्रीन कॅन्डल असते, दोघांचा आकार एकसारखाच असतो आणि त्यानंतर तेजी बघायला मिळते. तर त्या पद्धतीनं तेजी झाली आणि मग हे जे दुसरं टार्गेट दिलं होतं 24,330चं ते टार्गेट टच झालं. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल की खूप व्होलाटाईल होतं. एका 15 मिनिटाच्या कॅन्डलनं ही जी रेंज होती ही रेंज सोडली आणि इथे थोड्या वेळासाठी सोडली होती, इथे थोड्या वेळासाठी सोडली, परत ह्याच रेंजमध्ये आपल्याला आलेलं बघायला मिळालं. थोडक्यात सांगायचं काय तर संपूर्ण दिवस साइडवेज होतं. खूप मोठी काही संधी आपल्याला आज मिळाली नाही. इथे सुद्धा काय झालं, इथे हाय बनला, इथपर्यंत खाली आलं, इथे वर जाऊन इथे एम पॅटर्न बनला पण. पण इथे आपल्याला कायम लक्षात काय ठेवायचं असतं, जेव्हा एम पॅटर्न बनतो तेव्हा मी काही ॲस्ट्रो लेव्हल पण त्याच्यासोबत देतो. तुम्ही बघू शकता, पहिलं टार्गेट तर आलं आणि मी सांगितलं होतं की हा जो झोन आहे 24,215 ते 240 हा सपोर्ट झोन आहे. हा जर ब्रेक झाला, ह्याच्या खाली टिकलं तरच आणखीन तेजी येऊ शकते. 24,215 किंवा त्याच्या वर जर सपोर्ट घेतला तर मग आपल्याला बाउन्स बघायला मिळू शकतो. तसंच झालं आणि त्याच्यासाठी सुद्धा इथे एक इंडिकेशन तुम्हाला मिळालं होतं. इथे तुम्ही जर बघितलं
तर तुम्हाला बुलिश एनगल्फिंग पॅटर्न तयार झालेला दिसेल. बुलिश एनगल्फिंग पॅटर्न काय झालं, क्लिअर झालं की ही जी मंदी आहे, बुलिश कॅन्डलनं एनगल्फ केलं, त्यामुळे ह्याचा हाय ब्रेक झाल्यानंतर ही तेजी येणार. परत एकदा गेलं, परत हे दुसरं टार्गेट आलं आणि त्यानंतर आता खाली येतंय. तर त्यामुळे ही जी लेवल होती 24,215 आज दिलेली होती आणि लाईव्ह मार्केट अपडेटमध्ये आपले YouTube मेंबर्सना आणि सांगितलं होतं जर ह्याच्या खाली टिकलं तर आपल्याला आणखीन सेलिंग येऊ शकतं. हे सेन्सेक्समध्ये आणखीन फार इंटरेस्टिंग झालंय. जेव्हा तुम्ही सेन्सेक्सचं विश्लेषण बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ह्या ॲस्ट्रो लेव्हल्स आपल्याला किती, नाहीतर इथे तुम्ही जर बघितलं तर इथे परफेक्ट एम पॅटर्न बनला होता. इथे परफेक्ट एम पॅटर्न बनला होता आणि आपण जर ह्याच्यामध्ये इथे सेलिंग करायला प्रयत्न केला असता तर आपला खूप मोठा स्टॉप लॉस हिट झाला असता, कारण आपल्याला हा जो हाय असतो ह्याच्यावर स्टॉप लॉस असतो. तर त्यामुळे इथे आपण एंट्री घेणार, ह्याच्या खाली इथे कुठेतरी एंट्री घेतली असती आणि एवढा मोठा स्टॉप लॉस आपल्याला द्यायला लागला असता. पण इथे आपल्याला वाट बघायची होती 24,215 ची, त्याच्या खाली तुटलं असतं तर मग आणखीन सेलिंग येणार असतं, ते झालं नाही. अर्थात ही लेवल सुद्धा आपल्याला 100% काम करते का? 90-95% आत्तापर्यंत आपल्याला रिझल्ट मिळालेले आहेत. आत्तापर्यंत. पुढचं सांगता येत नाही. पण आत्तापर्यंत तरी आपल्याला एवढे रिझल्ट मिळालेत आणि आपल्याला क्लिअर कट कळतं, की ह्याच्या खाली क्लोज झालं, ह्याच्या खाली टिकलं आणि नंतर लो ब्रेक झाला, तर मग आणखीन सेलिंग येऊ शकतं, सेल ऑन राईज होऊ शकतं वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला आता लक्षात येतील. पण ही लेव्हल आपल्याला क्रॉसच झाली नाही. ह्या लेव्हलला टच सुद्धा झालं नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा बाउन्स आला आणि हा बाउन्स येताना काय झालं, हा जो हाय बनला होता त्याच्याही वर जाऊन हाय बनला. म्हणजे आता आपल्याला एम पॅटर्न शोधायचा असेल तर इकडून मागे शोधून काही उपयोग नाही. आता शोधायचं असेल तर इकडून पुढेच शोधावा लागणार आहे. कारण हा आपल्याला लेटेस्ट हाय बनलेला आहे. तर त्यामुळे आता आपल्याला उद्या काय होतंय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. उद्या जर समजा इथून खाली यायला लागलं, आणखीन थोडं खाली येऊ शकतं. साधारण कुठपर्यंत येऊ शकतं? तर 280 पर्यंत येऊ शकतं. त्याच्याही खाली आलं तर 260 पर्यंत येऊ शकतं. त्याच्याही खाली आलं तर 250 पर्यंत येऊ शकतं. साधारणपणे इथपर्यंत खाली येऊ शकतं आणि इथून पुन्हा एक बाउन्स येऊ शकतो. असं होण्याची शक्यता आहे. अर्थात उद्या काय होतंय ते लाईव्ह मार्केटमध्ये मी जास्त तुम्हाला व्यवस्थित समजून सांगू शकेन. पण असं होण्याची शक्यता आहे. किंवा दुसरी एक शक्यता आहे, म्हणजे समजा इथे साधारण मी तुम्हाला अंदाजे दाखवलंय की 24,250 ते 24,280 हा सपोर्ट झोन होईल आणि इथनं बाउन्स येऊन किंमत वर जाईल. पण आता इथनं बाउन्स येऊन किंमत वर जाताना हा हाय ब्रेक केला नाही. बरोबर, म्हणजे काय झालंय, इथून इथपर्यंत किंमत आली आहे, इथून इथपर्यंत आली आणि परत वर गेली. वर जाताना पूर्ण इथपर्यंत गेली नाही, ह्या लेवल पर्यंत पोहोचली नाही आणि इथूनच खाली यायला लागली. मग एम पॅटर्नची शक्यता निर्माण होईल. मग तिथे परत ॲस्ट्रो लेव्हल्स शोधून काढाव्या लागतील आणि त्या ॲस्ट्रो लेव्हल्सचा आपल्याला ब्रेकआउट आला, कारण एम पॅटर्नचा ब्रेकआउट तर असाच येईल. बरोबर, पण त्याच्या खाली ॲस्ट्रो लेव्हल असणार, त्याचा ब्रेकआउट आला तर मग आपल्याला मोठं सेलिंग बघायला मिळू शकतं. तसं नाही झालं, वरच जायला लागलं आणि हा हाय पुन्हा ब्रेक झाला, तर मात्र मग हे तिसरं टार्गेट येण्याची शक्यता निर्माण होईल. तर अशा दोन्ही शक्यता आहेत. उद्या प्राइस ऍक्शन सकाळी कशी होतीये हे बघून, कारण उद्या एक असं वाटतंय, कारण मागचे 2 दिवस आपल्याला खूप चांगली ऑप्शन बाईंगला संधीच मिळालेली नाहीये. त्यामुळे उद्या असं वाटतंय की आपल्याला सकाळी नाही मिळाली तर दुपारनंतर तरी आपल्याला एक चांगली संधी ऑप्शन बाईंग मध्ये मिळू शकते. तर हे झालं निफ्टी 50 मध्ये उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते. आता आपल्याला थोडंसं मी काय करतोय, डेली टाइम फ्रेम वर घेऊन जातोय, कारण मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. बरोबर, तर डेली टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला आठवत असेल तर इथे मी मागच्या आठवड्यात सांगितलं होतं, एक लेवल दिली होती 23,640 ची. या आसपास ती लेवल दिली होती. येस, 23,640 आणि सांगितलं होतं की ही लेवल खूप महत्वाची आहे, ही तुटता नाही तुटली तर एक चांगला बाउन्स येऊ शकतो. आपण बघू शकताय की आता बाउन्स आलेला आहे, खूप चांगला बाउन्स आलेला आहे. मागच्या आठवड्यातले व्हिडिओ काढून बघा. तुम्ही अगदी 24 तारखेचा व्हिडिओ सुद्धा बघू शकता, 25 तारखेचा व्हिडिओ सुद्धा बघू शकता, शनिवार रविवारी जे विकेंडला झालेले व्हिडिओ आहेत ते बघा. त्याच्यामध्ये क्लिअर कट सांगितलं होतं, ही जर लेवल इथे सपोर्ट घेतला गेला, ह्याच्यावरच क्लोजिंग आलं तर आपल्याला एक मोठी तेजी बघायला मिळू शकते. तर ती तेजी आता बघायला मिळालेली आहे. खूप चांगली तेजी झाली आहे. पण आता काय आहे,
एवढी मोठी तेजी झाली, आता आपण रेझिस्टन्सच्या जवळ येतोय. त्यामुळे आता आणखीन किती तेजी होईल, थोडंसं आपल्याला सावध राहणं आवश्यक आहे. त्याच्यावर बघितलं तर त्याच्यावर साधारणपणे ही लेवल आहे, त्याच्यावर बघितलं तर हा हाय आहे. तर असे आता आपल्याला रेझिस्टन्स झोन येणार आहेत. त्यामुळे काय होऊ शकतं, आता थोडंसं वर जाऊ शकतं. फार फार तर हे तिसरं टार्गेट हिट होऊ शकतं आणि त्यानंतर आपल्याला एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळेल. कदाचित ते उद्या बघायला मिळेल, कदाचित पुढच्या आठवड्यात बघायला मिळेल. पण आता तेजीमध्ये ना लगेच काही मोठी शक्यता नाहीये. आपल्याला एक चांगल्यापैकी 24,000 च्या जवळ जाणारं, 24,000 म्हणा, 24,100 म्हणा, असं खाली येणारं, अगदी 24,000 ला टच होईल असं सुद्धा वाटतंय मला. तर एक मोठं सेलिंग आपल्याला अपेक्षित आहे आणि त्यानंतर जी तेजी येईल, तर ती आपल्याला खूप चांगली असेल. कारण मग काय होईल, आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न तयार होईल आणि असा डेली टाइम फ्रेमवरचा डब्ल्यू पॅटर्न तयार झाल्यानंतर मग जी तेजी होईल, ती खूपच मोठी तेजी असणार आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला आता काय होणं अपेक्षित आहे, इथून कुठून तरी थोडंसं एकदा चांगलं प्रॉफिट बुकिंग येणं 300-400 पॉइंटचं आपल्याला अपेक्षित आहे. बघूया कधी येतं. उद्या आलं किंवा शुक्रवारी आलं, तर त्यावेळेला परत एक मोठी चांगली संधी असणार आहे ऑप्शन बायरसाठी. ओके. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केला. आता आपण पुढे जाऊया, बँक निफ्टीचं विश्लेषण करूया. बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला खूप सारं हे होत होतं, व्होलाटाईल मुवमेंट होत होती. तुम्ही बघू शकता आज आपल्याला काय झालं, याच्यात थोडंसं उलटं दिसतंय बघा. निफ्टी आपल्याला पहिल्यांदा खाली ओपन झालं, खाली आलं आणि एकदम वर गेलेलं दिसतंय. बँक निफ्टीमध्ये मात्र बँक निफ्टीची साथ नव्हती, म्हणून निफ्टी थोडंसं साइडवेज होत होतं. गॅप डाऊन ओपन झालं, ओपन झाल्यावर बरचसं खाली आलं. मग इथे बराच काळ, अर्धा पाऊण तास आपल्याला इथे साइडवेज झालं. थोडंसं खाली जातंय असं दाखवलं, रेंज ब्रेकआउट केली, डब्ल्यू पॅटर्न बनवला आणि तेजी आली. या डब्ल्यू पॅटर्न मध्ये आपण वरच्या बाजूची टार्गेट सांगितली होती, खाली येताना कुठपर्यंत येऊ शकतं हे सांगितलं होतं आणि वर जाताना कुठपर्यंत जाऊ शकतं हेही सांगितलं होतं. वरचं आपल्याला पहिलं टार्गेट पण आलंय, दुसरं टार्गेट पण आलंय, ऑलमोस्ट तिसरं टार्गेट आलंय. आता लाईव्ह मार्केटमध्ये जी टार्गेट दिलेली होती ती थोडीशी वेगळी होती. म्हणजे 57,120 पहिलं टार्गेट होतं. आता हे टार्गेट मी काय केले, थोडी मॉडिफाय केली आहेत उद्यासाठी. बरोबर, 57,120 चं पहिलं टार्गेट होतं आणि अशा प्रकारे दुसरी पुढची टार्गेट होती. ही जी टार्गेट आत्ता दाखवतोय ही उद्यासाठी मॉडिफाय केलेली टार्गेट्स आहेत. लाईव्ह मार्केटमध्ये आपल्याला दोन टार्गेट जी दिलेली होती ती दोन्ही टार्गेट आलेली आहेत. तिसरं टार्गेट आलं नाहीये. पण आता उद्यासाठी बघायचं झालं तर लाईव्ह मार्केटमध्ये दिलेले अपडेट मधली टार्गेट्स आता विसरून जा. आता तुम्हाला ही 3 टार्गेट लक्षात ठेवायचे आहेत आणि हे टार्गेट शेवटचं आहे. 57,245 हे शेवटचं टार्गेट आहे. काय होऊ शकतं? थोडंसं ह्याच्यावर पण जाऊ शकतं. पण आता इथे कुठेतरी आपल्याला एम पॅटर्न बनण्याची शक्यता निर्माण होईल. इथेच बनेल, कदाचित उद्या फ्लॅट गॅप ओपन होऊन वर जाईल आणि इथे कुठेतरी असा एम पॅटर्न बनेल. ह्या एरियाच्या जवळपास आता कुठेतरी एम पॅटर्न बनू शकतो आणि एक चांगलं सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. अर्थात ह्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, की जो काही एम पॅटर्न बनेल त्याच्यामध्ये आपल्याला हा हाय, म्हणजे इथे जो हाय आहे 315.95 आणि 314 आहे, त्यामुळे हा जो हाय आहे 315.95 हा अतिशय महत्वाचा आहे. ही लेवल माझ्या मते आता वर जात असताना ब्रेक होणार नाही. जर आपल्याला तेजी होणार असेल तर माझा आत्ताचा अंदाज असा आहे की ही लेवल ब्रेक होणार नाही. परत वर तरी जाईल आणि खाली येताना खाली येऊ शकेल. पण आता जास्त आणखीन वर जायला स्कोप शिल्लक नाहीये असं वाटतंय निफ्टी बँकमध्ये. बघूया उद्या काय होतं. त्यामुळे ह्या ऍडजस्टेड टार्गेट नुसार तीनही टार्गेट जवळ-जवळ आले. 2 कंप्लीट आली आहेत. तिसरं अगदी थोडक्या पॉइंटसाठी राहिलेलं आहे. तर आता इथे कुठेतरी एम पॅटर्न बनू शकेल असं आता आपल्याला दिसतंय. हे झालं निफ्टी 50चं विश्लेषण. या सर्व लेव्हल्स काढून घ्या. व्हिडिओ पॉज करा. तुमच्या चार्टवर काढून घ्या. म्हणजे तुम्हाला उद्या मार्केटमध्ये काम करताना, विश्लेषण करताना याचा उपयोग नक्की होईल. आता आपण पुढे जाणार आहोत आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करणारच आहोत. पण त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठी या आपल्या YouTube चॅनलच्या मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. तर तुम्ही आता YouTubeचं ॲप ओपन केलंत, शेअर मार्केट मराठी या आपला YouTube चॅनल ओपन केलात, की तुम्हाला सबस्क्राईब बटनच्या शेजारी एक जॉइन बटन दिसतंय. ह्या जॉइन बटनला क्लिक करून तुम्ही आता आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता आणि ह्या मेंबरशिपमध्ये काय काय ऑप्शन आहेत ते वाचून बघू शकता. तुम्हाला आता सर्वांना माहिती झालंच असेल, की आपल्याकडे एकूण 4 ऑप्शन आहेत. ब्रॉन्झ आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे आणि प्लॅटिनम आहे. याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला जे रेट्स दिसतायत, हे चालू महिन्याचे रेट्स आहेत, जुलैपर्यंतचे रेट्स आहेत.
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुद्धा हेच रेट असणार आहेत. साधारणपणे ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यानंतर तुम्हाला हे नवीन दर लागू होणार आहेत. त्यामुळे ज्यांना कुणाला YouTube चॅनल मेंबरशिप घ्यायची असेल, अगदी गोल्ड मेंबरशिप घ्यायची असेल, जी आपली सर्वात पॉप्युलर आहे, तर गोल्ड मेंबरशिपसाठी सध्या ₹199 प्लॅनमध्ये ₹199 भरून 1 महिन्यासाठी गोल्ड मेंबरशिप तुम्ही घेऊ शकता. याची सर्व अपडेट जी आहेत, ही फक्त आणि फक्त YouTubeवर नोटिफिकेशन मार्फत दिली जातात. YouTube पोस्टच्या सहाय्याने दिली जातात. WhatsApp ग्रुप किंवा Telegram ग्रुप असत नाही. YouTube मार्फतच ही अपडेट्स दिली जातात. बरोबर? तर तुम्हाला जर ते घ्यायचं असेल, तर YouTube चॅनल मेंबरशिप घेऊ शकता. ₹199 इतका अत्यल्प दर ठेवलेला आहे. पुढच्या महिन्यापासून मात्र पुढच्या महिन्याच्या ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून ₹479 दर होणार आहे आणि तुम्ही जर ह्या महिन्यात घेतलत आणि जर त्याच्यामध्ये मॅन्डेट सेट केलं, की दर महिन्याला ऑटोमॅटिक अपग्रेड व्हावं, ऑटोमॅटिक त्याचं सबस्क्रिप्शन कंटिन्यू व्हावं, तर तुम्ही काय करू शकता, तुम्हाला ₹199 मध्येच सातत्यानं ही गोल्ड मेंबरशिप मिळू शकते. पुढच्या महिन्यात घ्यायला गेलात तर ₹479 दरमहाप्रमाणे तुम्हाला ती मिळणार आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना घ्यायची असेल, ज्यांना ज्यांना ट्रायआउट करायची असेल, कारण 199 ही अतिशय अल्प रक्कम आहे आणि त्याच्यामध्ये खूप जास्त म्हणजे एक मेसेज जरी तुमच्या कामाला आला, तरी तुम्हाला तुमचे पैसे वसूल होऊन जातील. इतकी कमी रकमेमध्ये आपण ही महिनाभर सर्व्हिस देतोय. तर तुम्हाला घ्यायची असेल तर ह्या महिन्यात घ्या. अगदीच वाटलं तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात घ्या. पण त्याच्या पुढे गेलात तर मात्र तुम्हाला हे सर्व रेट्स चेंज झालेले असणार आहेत. तुम्हाला ह्या मेंबरशिप विषयी जर काही शंका असेल, तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता आणि मला ह्या नंबरवर WhatsApp मेसेजद्वारे तुमचे प्रश्न, शंका विचारू शकता. लक्षात ठेवा, तुमचे जे काही प्रश्न असतील ते केवळ आणि केवळ WhatsApp मेसेजद्वारे विचारा. कॉल करण्याचा प्रयत्न करू नका, कारण ह्या नंबरवर कॉल स्वीकारला जात नाही. त्यामुळे फक्त आणि फक्त WhatsApp मेसेजद्वारेच आलेल्या प्रश्नांना तिथे रिप्लाय दिला जातो. त्यामुळे YouTube चॅनल मेंबरशिप विषयी ज्या शंका असतील, त्या तुम्ही ह्या नंबरवर विचारू शकता. हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि राहिलेला आपला इंडेक्स जो आहे सेन्सेक्स, त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्स मध्ये सुद्धा 3 टार्गेट दिलेली होती, तुम्हाला आठवत असेल. 77,745, 77,980 आणि 78,155. आज काय झालं? आज तुम्ही बघू शकता फ्लॅट किंवा गॅप डाऊन ओपन झालं, बऱ्यापैकी खाली गेलं, म्हणजे 77,440 च्या आसपास खाली आलं. पुन्हा बाउन्स आला, परत ह्या टार्गेटच्या आसपास रेजिस्टन्स घेतला गेला, जसा कालपासून घेतला जात होता. एकदा सेलिंगचा प्रयत्न झाला, परत वर येताना मात्र काय झालं, तुम्ही बघू शकता ही लेवल परत आली आणि पुन्हा सेलिंगचा प्रयत्न झाला. इथे तुम्ही जर बघितलं तर इथे क्लिअर कट आपल्याला दिसत नाहीये, पण इथे जर बघितलं तर आपल्याला काय दिसतंय, एनगल्फिंग कॅन्डल दिसते. आपण निफ्टीमध्ये काय बघितलं होतं, निफ्टीमध्ये ट्विझर बॉटम पॅटर्न बघितला होता, इथे एनगल्फिंग पॅटर्न आहे आणि एनगल्फिंग पॅटर्नच्या ब्रेकआउट नंतर एक खूप मोठी तेजी आपल्याला झालेली दिसते. त्यानंतर इथे सुद्धा एम पॅटर्न बनला होता, पण हा एम पॅटर्न आज मी अपडेट मध्ये दिला नाही, कारण ही जी लेवल होती 77,570, ही ब्रेक झाली असती तर मग तुम्ही अपडेट मध्ये दिला असता. त्यामुळे इथे एम पॅटर्न तयार तर झाला, योग्य ठिकाणी झाला, पण 77,570 ह्या लेवलच्या खाली काही किंमत टिकू शकली नाही. ह्याच्या खाली जर टिकली असती तर मग काय झालं असतं, आणखीन घसरण वाढली असती. बाउन्स जरी आला असता तरी त्यानंतर पुन्हा एकदा घसरण झाली असती. अशा प्रकारे सेल ऑन राईज बघायला मिळालं असतं, पण तसं झालं नाही. ह्या लेवलचा परफेक्ट सपोर्ट घेतला आणि किंमत वर गेली आणि वर जाताना काय झालं, दुसरं टार्गेट सुद्धा हिट करून गेली. त्यामुळे इथे आपल्याला एम पॅटर्न जरी झाला असला तरी एम पॅटर्नच्या ब्रेकआउटला आपण याच्यामध्ये ट्रॅप नाही होत. याचं कारण आपण ॲस्ट्रो एनालिसिस करतो आणि त्याच्यामध्ये जी लेवल काढतो, डबल कन्फर्मेशन, टेक्निकल मधला एम पॅटर्न आणि ॲस्ट्रो एनालिसिस मधली मेक ऑर ब्रेक लेवल, या दोन लेवलला एकत्र करून आपण काय करतो, हे विश्लेषण करतो आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला काय होत नाही, इथे स्टॉप लॉस किंवा आपल्याला स्टॉप लॉस हिट होत नाही, लॉस बुक करावा लागत नाही, कारण आपल्याकडे लेवल परफेक्ट असतात आणि ह्या आतापर्यंत 90-95% इतकं काम करताना आपण बघितलेलं आहे सातत्यानं. तर आता उद्या काय होऊ शकतं, हायेस्ट हाय हा बनलाय. उद्या आणखीन वर जायचं असेल तर 78,000, 78,155 हे लिमिट आपल्याकडे अजून शिल्लक आहे.
जर वर जाणार असेल, तर त्यानंतर काय होऊ शकतं, त्यानंतर एक सेलिंग येऊ शकतं आणि एम पॅटर्न म्हणून आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकतं. त्यामुळे उद्या किंवा सोमवारी आपल्याला मार्केटमध्ये एक चांगली मोठी मूव्हमेंट खालच्या दिशेनं सुद्धा बघायला मिळू शकते. अर्थात त्यासाठी चांगला एम पॅटर्न तयार होणं आवश्यक आहे. तो जर झाला, तर मग आपल्याला हे सर्व बघायला मिळेल, असं चित्र आता सध्या तरी आपण सांगू शकतोय. तर हे झालं तिन्ही इंडेक्समध्ये आज काय झालं, उद्या काय होऊ शकतं याविषयी केलेलं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील, तर त्या अवश्य विचारा. आणि त्यानंतर हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.